नाही असे संघ मला भेटले. चला दरम्यान सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होईल. बोला गणपती बाप्पा. इकडनं आता ग्रँड फिनालेला सुरुवात झालेली आहे. इकडनं आता पहिला चेंडू निर्धाव चेंडूने पहिल्या इनिंगच्या डावाला होत आहे सुरुवात. डॉट बॉल. धन्यवाद आनंद. तुम्ही वसंत माळी यांच्या स्मरणार्थ 500 रुपयाची डोंगी सुद्धा दिली. ढोलावाडी षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होतोय. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. तिन्ही स्टंप दाखवून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज आता पाहायला मिळतो. एक धाव मिळते. इकडनं आता संघाचा श्री गणेश 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धाव इथं उफल करते पाहायला मिळते. माफ करा वसंत माळी यांच्याकडून 501 रुपये ढोलेवाडी यांच्याकडून देणगी सुद्धा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आनंद तुमचे आभार. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना 6 षटकाची मॅच पाहायला मिळते आणि तिकडनं चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. इकडनं सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न टेस्ट शॉट्स पाहायला मिळतोय परंतु कुठलीही धाव मिळणार नाही या चेंडूवरती. डॉट बॉल पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल. सलग 3 चेंडू फेकले. 3 चेंडू मागे 1 धाव खर्च करणं पाहायला मिळते. भाविक ह्या गोलंदाजाच्या माध्यमातून 1 सेकंड गोलंदाज ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या त्याने खेळून काढलाय परंतु कुठलीही धाव मिळणार नाही. चेंडूवरती देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉल. काय कमालीची गोलंदाजी. पाहू शकाल आतापर्यंत तब्बल भाविकने भरपूर साऱ्या विकेट या स्पर्धेमध्ये घेतल्या आहेत. षटकातील पुणे एकदा पुढील बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील परंतु पंच सांगतात बाहेर आहे. बॅटची हलकीशी कळा लागले हे दर्शविताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉल. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडू 1 धाव धावफल करते पाहायला मिळते. अंतिम आणि शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होते अंतिम चेंडू करिता. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज कशा रीतीने अंतिम चेंडू हाताळला जातील हे देखील पाहणं योग्य असेल. चेंडूला सोडून दिले यावेळेला पाहूया पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. खराब चेंडूचा सिग्नल देताना स्क्वेअरच्या मदतीने धावफलकावरती आणखीन 1 धाव ऍड केली जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 2 धावा चेंडू फेकून दिला आतापर्यंत 5. काय कमळची सुरुवात पाहायला मिळाली होती. सलग 3 बॉल डॉट पाहायला मिळतात. त्याच्यानंतर एक स्क्वेअर चेंडू गोलंदाजाने हाताळलं. P1चा षटक चालू असताना 2 खेळाडू हे 30 सेकंद आपल्याला बाहेर पाहायला मिळतात. कमालीची गोलंदाजी. व्हाट अ शॉट. अप्रतिम दर्जेदार फटका खेळलाय. सरळ चेंडू पाहू शकाल 6च्या मधील धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा पहिला षटक संपल्यानंतर 8 धावा बनवल्या गेल्या. काय कमालीची सुरुवात अंतिम चेंडूवरती गोड केलाय या P1च्या षटकातील. आता P2च्या षटकाला होईल सुरुवात. 3 खेळाडू हे 30 सेकंदाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम चेंडू. पंचांकडे अपील अपील अपील. पाहूया पंचांकडे अपील होती. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी पाहायला मिळते. इकडनं मात्र एकही धाव मिळणार नाही. एकही विकेट मिळणार नाही. डॉट बॉल. चेंडू फेकून दिला आतापर्यंत एक चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धाव धावफल करते पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूला मात्र रोहित सरांकडनं 6 ला 200 रुपये आणि चौकाराला 100 रुपये रोहित सरांकडनं मात्र दिला जाईल. रोहित गुजर सरांकडनं मात्र दिलं जाईल. पारितोषिक मात्र जमा असेल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा करतील रोहित सर.
त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. अंतिम सामन्याकरिता मात्र पारितोषिक पाहायला मिळतील. जर एक षटकार मारला तर मात्र 400 रुपये हे आपल्याला पाहायला मिळतात. अशोक सरांकडनं 200 आणि रोहित सरांकडनं 200 रुपये पाहायला मिळतील. इकडनं मात्र सरा बॅटचा वापर केलाय. चेंडू मात्र इनफिल्डला क्लिअर करतो. चेंडू मात्र धन 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 करत हा येतोय SMPL चौकार 4. आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती पॉवरफुल वॉट अ शॉट वॅक्स द फिजम. चेंडूला ट्रॅव्हल केलं सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा. डीजे प्रत्येक षटकारासाठी रोहित गुजर यांच्याकडून 200 रुपये सुद्धा आहेत प्रत्येक षटकारासाठी आणि चौक्यासाठी 100. पाहू शकाल 6च्या मध्ये धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा. चेंडू फेकून दिला आतापर्यंत 4. षटकातील पुढील बॉल फुलटॉस बॉलला सरळ पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. फुलटॉस बॉल फुलटॉल वसूल केलाय फलंदाजाच्या माध्यमातून 6. धनर्डीचे जर मात्र 3 चेंडू मागे 3 षटकार मारतो रोहित सरांकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आणि इकडनं मात्र 1000 रुपये जमा केला आपल्या अकाउंट मध्ये. तब्बल षटकाराची हॅट्रिक कंप्लीट करणारा खेळाडू पाहायला मिळतोय. 6च्या मध्ये धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 31 धावा. आणि अशोक सरांकडनं देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. रोहित गुजर सरांकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज लागू झालाय. काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. P2चं षटक व्हेरी व्हेरी पॉवरफुल राहिलंय. मोनिशच्या बॅटमधनं काय तुफानी फलंदाजी पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधनं 4 षटकार 1 चौकार पाहायला मिळते. तब्बल 3 चेंडू खेळला होता तर 3 चेंडू डॉट. त्याच्यानंतरच्या अप्रतिम फलंदाजी करत असताना मोनेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पॉवरफुल बॅटिंग चालू असताना श्रेयस स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. भाविक पुणे एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. पहिला चेंडू हाताळण्याकरिता इकडे मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु सर आमच्या गव्हात इट इज अ व्हाईट बॉल. खराब चेंडूचा सिग्नल देताना स्क्वेअरच्या मध्ये धावफलकावरती धावा आणखीन ऍड केल्या जातील आणि धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 32 धावा. म्हणजे 8ची सरासरी 16ची सरासरी मेंटेन ठेवली गेली. 2 षटका मागे आपला पाहायला मिळतं. षटकातील पुणे एकदा पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला निवडला या चेंडूने आणि चेंडूवरती विकेट मिळते. विकेट फलंदाज श्रेयूचा खेळ संपलाय. विकेट क्रमांक 32 या अंकावरती पहिलं विकेट गमावलंय. गॉन. तेजस हर्षल दादाकडून वर्गणी प्राप्त करून घ्यायचे. नव्यानं दाखल होताना पाहायला मिळतोय. चला जयेश आणि योगेश यांच्या स्मरणार्थ दानू विभागाकडनं विजेत्या संघास 1000 रुपये व उपविजेत्या संघात 500 रुपयांची रोख रक्कम सुद्धा मंडळाकडे प्राप्त झालेले. चलो जितो और प्राइज लो. अप्रतिम फुलटॉस बॉलला फुलटॉल वसूल केलाय. सरळ चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आमच्या महिला कक्षाला अभिवादनासाठी हा येतोय SMPL षटकार 6.
काय पॉवरफुलिंग बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, तोडफोड करत असताना दोन्ही देखील फलंदाज. पुणे इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कारपेला गुदगुल्या केल्या, तिकडे रनआउटची संधी, संधी गमावल्या फलंदाजाला संधी मिळते, तो संधीचं सोनं करेल. अशा खेळाडूंना संधी देऊन फायदा नाहीये. हे खेळाडू मोठे फटक्यांसाठीच ओळखला जातो, कारण की वन डाऊनची भूमिकेमध्ये आलेला खेळाडू नैनेश आपल्याला पाहायला मिळतो. त्याला संधी मिळते, तो संधीचं सोनं करेल की नाही हे देखील पाहणं योग्य असेल. एकच्या मध्ये धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल, 39 धावा हे पाहायला मिळतात. श्री गणेश संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, त्यांच्यावरती आता मात्र अटॅक क्रिकेट पाहायला मिळतं दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून. त्याला थोडंसं स्पीड बसू द्या प्लीज, कृपया कर विनंती करतोय दोन्ही देखील संघांना. पुणे दाखवून टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमकता, चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. कौशिक मोहनीश साठी तब्बल 5 षटकार जर लगातार मारले तर ऑस्ट्रेलियावर नाही ते मला फोन येत आहेत. तब्बल 5 षटकार 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक मोहनीश साठी लागलेलं आहे. मोळ्याच्या पाठमधनं धनडीचे अंतिम चेंडू पाहायला मिळतो. या षटकातील अंतिम चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं योग्य असेल. काय पॉवरफुलिंग बॅटिंग पाहायला मिळते, फटका चांगला आहे, चेंडू नाही थांबणार, चेंडू मात्र सरळ महिला कक्षांच्या अभिवादनासाठी हायतोय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, SMPL चौकार 4. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल फार वेगाने, 54 धावा धावफलकावरती, 55 धावा. हा इकडे मात्र फुलटॉस बॉल हळूवारपणे खेळून काढला, परंतु कुठलीही धाव मिळणार नाही. स्वतःच्या फलंदाजामध्ये चेंडू अडवला गेला. डॉट बॉल. अद्वैत गोलंदाजी ट्रॅक वर त्याला अद्वैत आपल्या संघाकरिता कमबॅक करून देईल का श्री गणेश ह्या संघाला. पुण्याच्या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. पुढे खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, यष्टीरक्षक नाही करणार आता चुकी, फलंदाजाचा खेळ संपलाय. 55. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करता पाहायला मिळतोय. चेतन 4थ्या क्रमांकावरती गोलंदाजी ट्रॅक वरती पुणे सज्ज होईल. षटकातील चेंडू क्रमांक 3 हाताळण्याकरिता आपल्याला पाहायला मिळतोय. अद्वैत आपल्या संघाला काय कमबॅक करून दिले, वाह, अप्रतिम षटक हाताळताना पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, पॉवर प्लेच्या बाहेरून रनअप घेऊन पाहायला मिळतोय. 10 ते 15 पावलाचा रनअप पाहायला मिळतोय. उंच असा गोलंदाज पाहायला मिळतोय जो फ्रॅक्चर सारखी गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, परंतु पंच कुठलाही इशारे देत नाहीयेत. पुण्याच्या एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. काय कमालीची गोलंदाजी अद्वैतच्या माध्यमातून आपल्या संघाला कमबॅक. धावफलकावरती धावा स्थिरवल्या गेल्यात. 55 55 अंकावरती. अप्रतिम चेंडू होता, सरळ बॅटचा वापर केला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये,
चेंडू मात्र हिरवा घासांना गुदगुल्या करत एक धवन करीता ट्रॅव्हल होतोय. एक मदतीने धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल. 56 56 धावा. चेंडू फेकून दिलेत आतापर्यंत 4. अजून 2 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असलेल्या चौथ्या षटकातील चौथा षटक व्हेरी इकॉनॉमिकल. अद्वितने मात्र मोनेचं मात्र विकेट घेतलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल नितीन माही यांच्याकडनं. अगदी खोलात बॉल. वा अप्रतिम चेंडू. जे वादळ आहे ना मैदानाच्या आतमध्ये त्या वादळाला शांत केलं या चेंडूवरती. चकित केला हा गोलंदाजाने फलंदाजाला. डॉट बॉल. अंतिम आणि शेवटचा चेंडू या षटकातील पाहायला मिळते. चौथं षटक चालू असताना प्रगती पथावरती काय गोलंदाजी केलाय. गोलंदाजासाठी टाळा व्हायला हरकत नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली. 5 चेंडू मागे 1 विकेट प्राप्त केलाय. अंतिम चेंडू चौथ्या षटकातील. चेंडूला सोडून दिलाय सर आमच्या वळतात. इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडूचा सिग्नल देताना स्क्वेअरच्या मधून धावफलकावरती आणखीन एक धाव ऍड केली. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल. 57 पाहायला मिळते. अंतिम आणि शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला कुठलीही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू. काय कमालीची गोलंदाजी केली. व्हेरी इकॉनॉमिकल षटक. अद्वितच्या माध्यमातून टाळा होतात कारण की त्यांनी गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 6 चेंडू मागे धावा खर्च केल्या. 2 आणि 1 विकेट प्राप्त केलं. हा. 57 पाहायला मिळतात 4 षटकामागे. पाहूया थोडस मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करत असताना गोलंदाज ट्रॅक वरती इथेन पाहायला मिळतो. संघाचा कर्णधार आहे. अगदी खोलातला बॉलला ड्राईव्ह केलं. एक धावन करीत त्या चेंडू मध्ये गल्लीमध्ये ट्रॅव्हल. फार वेगानं चेंडू ट्रॅव्हल होता परंतु फार वेगानं क्षेत्ररक्षक धावतोय. रन आउटची संधी नाही पोचू. चेंडू मध्ये गॅदर नाही करू शकणार स्वतः गोलंदाज. त्यामुळे 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळतील. 2च्या मदतीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 59 चेंडूला सोडून दिलाय. पंचांकडे इशारा येतोय. सरांचा इशारा व्हाईट बॉल. अर्थातच खराब चेंडूचा सिग्नल येतोय. स्क्वेअरच्या मदतीने आणखीन एक धावफलकावरती धाव ऍड केली जाईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 60. अजूनही येणारे 9 चेंडू 11 चेंडूचा समस्या खेळ बाकी आहे. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. डॉट बॉल पाहायला मिळते. काय कमालीची गोलंदाजी. चौकार आला त्यानंतर व्हाईट बॉल त्यानंतर निर्धाव चेंडू. हितेन संघाचा कर्णधार आहे आणि कर्णधारीची भूमिका क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्वाची असते. तीच कामगिरी करत असताना आखूट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती आक्रमण केलं क्षेत्ररक्षक आहे परंतु त्या क्षेत्ररक्षकाच्या दस्तकाला मस्तकाला दस्तक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय SMPL षटकार. सासष्ट धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजून एक वाड शॉट. सरळ बॉलला ट्रॅव्हल केला डाऊन डी ग्राउंड. हा हँडसम चेतनच्या बॅटमधनं आणखीन एक धमाकेदार षटकार. 6च्या मध्ये धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल. धन्यवाद. इथे षटकारांची आतिषबाजी होते आणि मात्र 200 रुपये म्हणजे प्रत्येक षटकाराला 400 रुपये जमा होत आहेत. आणखीन एक फटका चांगला आहे. एक धाव मिळते. 73 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चेंडू फेकून झाला आतापर्यंत 5 चेंडू. अंतिम आणि शेवटचा चेंडू पाहायला मिळेल 5व्या षटकातील. रोहित गुजर आणि अशोक माळी यांच्याकडनं 13 चेंडू 44 धावांवरती खेळत असताना पाहायला मिळतं. या चेंडूचा षटकार आला तर या स्पर्धेचे दुसरं अर्धशतक आपल्या नावावरती केलं जाईल. सर्वात फास्टेस्ट अर्धशतक मानलं जाईल. 14 चेंडू मागे 50 धावा पूर्ण करतोय का बघूया. मोनीस साठी जोडवता झाले पाहिजेत. पंचांकडे अपील. पंच सांगतात हा चेंडू बाहेर आहे हे दर्शविताना पाहायला मिळतं. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 5 षटक संपले गेलेत. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा
73 73 बाजूनी अंतिम आणि शेवटचं षटक बाकी आता आहे. तो काय करतो, तो मोनीस घेईल. तो प्रत्येक षटकारासाठी आणि चौकारासाठी मात्र मात्र रोहित गुजर आणि अशोक माळी यांच्याकडनं पारितोषिकं लागलेत. आतापर्यंत तब्बल अशोक माळी यांच्या खिशातून 8,000ची तिजोरी मात्र रिकामी झालेली आहे. अजून गेम चालू आहे. प्रत्येक षटकाराला 200 रुपये मात्र ते सलग देत आहेत. चौकाराला 100 रुपये. तसेच रोहित गुजर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 200 व चौकाराला 100 मात्र फलंदाजांची माफ करा, अशोक माळी यांच्याकडनं चौकाराला नाहीये, रोहित गुजर यांच्याकडनं चौकाराला आहेत. डेट ओव्हर स्पेशलिस्ट हा नंबरचे षटक आहे. आखूड टप्प्याचा बॉल वाड शॉट बॅक्स नबिसम सरळ चेंडूला ट्रॅव्हल केलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. तिकडेही कुठलाही क्षेत्र तैनात नाही आणि इकडनं मात्र गोलंदाजाचं स्वागत केलंय. स्वागत से करेंगे हम तुम्हारा स्वागत हे दर्शविताना पाहायला मिळतं. चेतन कौशिक, चेतन मोनिशला संधी देतो का 50 धावा करण्याची? काय स्ट्रॅटेजी असेल ते देखील पाहणं योग्य असेल, कारण की मोनेश देखील खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 44 धावा त्याच्या बॅट मधून आल्या, 14 चेंडू मागे. अप्रतिम आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती आक्रमक फटका फसला. मिस्टामिंग चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नाही करणार चुकी. फलंदाज OUT च्या स्वरूपात बाद. आपण पाहू शकाल 80 धावा धावफलक पाहायला मिळतं. अजूनही 4 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल या इनिंग मधील. षटकातील पुढील बॉल आखूड टप्प्याचा बॉल होता, परंतु त्याच्यावर मोठा फटका येऊ शकणार नाही. तोपर्यंत एक धाव मिळते. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न दिसतो का फलंदाजाचा, परंतु नाही. नॉन स्ट्राईक एंड वरचा फलंदाज धावला होता. स्ट्राईक एंड वरच्या फलंदाजाने थांबवलं की फक्त एकच धाव. आता कुमार दादा, आता फलंदाजाला संधी आहे. धाव संख्या झालेली आहे सर. चौकार आहे, चेक कर. रिप्लाय मध्ये चेक कर, चौकार आहे का? कोणा हितेनमाई मात्र सांगायचं आहे. ठीक आहे, चला चालू करा, सामन्याला सुरुवात करा. सर इथे फेअर गेमच असतो. मात्र लक्ष आहे कौशिक मोहनीश कडे. 81 धावा पाहायला मिळतात. पाहूया इकडनं मात्र फलंदाजाला संधी आहे 50 धावा बनवायची. ती अर्धशतक या स्पर्धेमध्ये बनवलं जाईल का? मोहनीशच्या बॅट मधनं आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टॅप केला. इकडे रनआउटची संधी थोडस मध्ये अचूक थ्रो पाहायला मिळते, परंतु कुठलीही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू डॉट बॉल. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत. 4 चेंडू धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 81 धावा. पुढे खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका येऊ शकणार नाही. तोपर्यंत एक धाव मिळेल. मोहनीश स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय. फलंदाजाला आउट करायची संधी, रनआउट नाही, परंतु डेंजर एंडला थ्रो केला होता, परंतु चुकीचा थ्रो मला हरकत नाहीये. डायरेक्ट थ्रो केला तर मात्र सुरेख कव्हर पाहायला मिळालं संघनायक मालकाकडनं. अभिमाळी यांनी मात्र हा चौकार जरूर वाचवला. एक चेंडूचा खेळ शेष आहे. ज्या चेंडूवर चौकार किंवा षटकाराचा या स्पर्धेतील अर्धशतक आपल्या नावावरती केला जाईल. दुसरं अर्धशतक केलं जाईल का? मोहनीशच्या बॅट मधनं लक्ष लागल्यात. आता नाही सोडणार. फुलटॉस बॉलला मी फुल टॉल वसूल करून चौकार बॅट वरती करायचे आहे. मोहनीश 50 धावा पूर्ण झालेल्या, टाय झाल्या पाहिजेत. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. स्टँडिंग डीजे, धन्यवाद डीजे. मोहनीश बॅट वरती करायचे. फायनलच्या सामन्यामध्ये तू 50 धावा पूर्ण केल्या आहेत. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स.
87 धावफल करते पाहायला मिळतात. 88 धावा, डबल 8. तर टार्गेट सेट करण्यात आला 36 चेंडू मागे. श्री गणेश संघ कशा रीतीने समाचार घेईल हे देखील पाहणं योग्य असेल. तोपर्यंत जाऊया संगीत कक्षेमध्ये, ऐकूया संध्याकाळच्या सत्रामध्ये एक सुपर डुपर सॉन्ग. यस डीजे हार्दिक. धन्यवाद धन्यवाद डीजे. एनजे एनजे आपले 2 कर्णधार लगेच खेळपट्टीवर पाठवायचं आहे. अगदी आपण बॅड लाईटच्या झोन मध्ये चाललोय. वेळ कमी आहे. सामना पूर्ण करायचा आहे आपल्याला. चला एनजे आपलं लगेच त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. श्री गणेश आपले 2 फलंदाज खेळपट्टीवर पाठवायचे आहेत. श्री गणेश संघ आपल्याकडे वेळ कमी आहे. सामना आपल्याला उरकायचा आहे. फायनलचा हा सामना आहे. धन्यवाद डीजे. अजून एक सुवर्ण आठवण आम्हाला इथे करून द्यायची आहे. आज हार्दिकचा डीजे जसा आपल्याला उपलब्ध झाला, काही वर्ष आम्हाला विनीत पाटील याचा सातपाटी फड इथून डीजे उपलब्ध व्हायचा, परंतु सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जर सर्वात जास्त डीजेची मदत जर आम्हाला सडळ हस्ते केली असेल तर असे रोहित दादा डीजे ह्यांनी आम्हाला डीजे अनेक वर्ष त्यांचा डीजे उपलब्ध करून दिला होता. रोहित दादांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. रोहित गुजर हे सातत्याने आम्हाला डीजे उपलब्ध करून द्यायचे स्पर्धेसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांनी आज 11,000 रुपये सुद्धा दिलेले आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवायचंय. लगेच सामन्याला सुरुवात करायचंय. एक मोठंसं आव्हान दिलंय एनजेने श्री गणेश संघाला. बघूया काय करते श्री गणेश. धन्यवाद डीजे. सामन्याला सुरुवात होते. स्ट्राइक एंड वर ही ते पहिलाच शानदार फटका गॅप मध्ये आणि बॉल ट्रॅव्हल होतो तो मात्र सीमारेषे बाहेर 4 रनासाठी. ही त्यांचं या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. ती क्षमता आहे या खेळाडूमध्ये. 87 धावा पाठलाग करण्याची ती क्षमता आहे आणि त्याच्या बॅटिंग लाईनच्या स्ट्रॅटेजी मध्येच कळतंय की त्याने माइंडसेटच ठरवलंय जसे की पवेलियनचे सेट हवे. व्हेरी फर्स्ट चेंडू मध्ये नवीन चेंडूवर त्याने चौकार ठोकला. नक्कीच कुमार, मला तरी वाटते ते स्ट्रॅटेजीने खेळायला लागेल त्यांना. पुन्हा एकदा माराच्या नादात होता ही ते मात्र बॉल चुकतोय आणि फिल्डरच्या हातात जातो. 1 धाव यशस्वी रुपया पूर्ण. धाव संख्या वाढते ती मात्र 5 धावा.
पुन्हा एकदा चेतन स्ट्राईक एंडवर फार सांभाळतोय तो, मात्र भाविक पुन्हा एकदा फ्रंट फुटवर येऊन मारायला बघत होते, मात्र बॉल कट होऊन जातोय मागे, फिल्डरच्या मागे फिल्डर धावतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्या श्रेयू कडनं. मला तरी वाटते काहीतरी स्ट्रॅटेजी बनवावी लागेल श्री गणेश संघाला. नक्कीच जेव्हा ॲज अन आयकॉन आपण खेळतो एका संघासाठी भरपूर प्रेशर घेऊन खेळावं लागते, सगळे कॅल्क्युलेशन जुळवावे लागतात, स्ट्रॅटेजीज बनवावी लागते, तेव्हा जाऊन आपण कुठेतरी फायनल पर्यंत पोहोचण्याचा आपल्याला चान्स भेटतो. तोच चान्स घेऊन हितेन आज खेळतोय आपल्या संघासाठी ॲज अन आयकॉन प्लेयर. पुन्हा एकदा नावाप्रमाणे काम, शानदार षटकार येतोय मात्र पुन्हा एकदा हितेन वर्सेस चेतन. सेन्सिबल क्रिकेट, एक षटकार आला, काही गरज नाहीये, स्कोर बनतोय, स्कोर धावतोय, वाढतोय, काही गरज नाहीये, हळूहळू. हितेनसाठी मात्र इथे कॅश प्राइज येते ऑस्ट्रेलियावरनं कि अपना पुराना खिलाड़ी है, इसके लिए तो एक ओवर में 5 छक्का लगा 3000 जरूर बनता है. दिनेश माई यांच्याकडनं हितेनसाठी पैसे लागतात. एका षटकामध्ये जर तब्बल 5 षटकार ठोकले तर 3000 रुपये रोख पारितोषिक. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि कदाचित हा झेल होऊ शकला असता आणि मोठा हात लागला असता, तो मात्र श्री गणेश संघाला मात्र झेल सुटतोय मोनिशच्या हातातून आणि टेन्शन वाढते ते एनजेवर. एक षटक संपलं आणि धावसंख्या झालाय ती मात्र 13 धावा. 30 चेंडू 75 धावांची गरज. फायनलचा सामना 30 चेंडू 75 धावांची गरज. ₹25,555 रुपयाचा कोण ठरतोय मानकरी, 15,555 रुपयाचा कोण ठरतोय मानकरी आणि 6,111 मानकरी ठरलेत. फायनलचा हा सामना आहे. लेफ्ट आर्म बॅट्समन आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज दोन्ही बाजूने कंटिन्यू करतायत. जर लेफ्टीला लेफ्टी जर गोलंदाजी करतो तर फलंदाजाला जास्त बेनिफिट जातं. बघूया काय करतो हितेन या 5 चेंडू मागे. एक धाव पूर्ण, धावसंख्यात भर 14 धावा. नक्कीच मी श्री गणेश संघाला सांगू इच्छितो की आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षात पाठवावा, अन्यथा कोणतेही ऑब्जेक्शन घेतलं गेलं तर ते स्वीकारलं जाणार नाही, ह्याची नोंद मात्र घ्यायची आहे तुम्ही. फायनलचा हा सामना टीचा सामना, झटामोटी दोन्ही टीम कालपासून आजपर्यंत 2 दिवसाचे सामने, 2 दिवसात भरपूर झटल्यात. अच्छा मारना चाहते थे लेकिन इससे बढ़िया डाला मात्र नितिन ने. दुसरा षटक, स्कोर मात्र खूप उंचावलाय. थोडेसे फटके आपल्याला मारण्याची गरज मला तरी वाटते या ठिकाणी. आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि भाविकचा मात्र झेल सुटलाय. सुयोग यांची मोठी चूक मला तरी वाटते, सॉरी माफ करा, कांचन यांची मोठी चूक. महागात पडेल का? सोन्यात संधीचं सोनं भाविक करतील का? क्रिकेटचं समीकरण असतं टेक इट कॅच, लो मॅच, कॅल्क्युलेशन्स विन द गेम. बघूया काय कॅल्क्युलेशन्स आहे श्री गणेश संघाची.
काहीतरी चुकला हितेन. नक्कीच पुन्हा एकदा नितीन माला करतील ते मात्र हितेन. शानदार लॉंग हिट हिट 10. वेलकम बॅक. कोरिया सर्वांचं आलेलं तमाम असं क्रीडा रसिकांचं, मायबाप प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, खेळाडू वर्गांचं, संघ मालकांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. आपण पाहतो ग्रँड फिनाले 2 षटक संपले गेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा विदाऊट लॉस. धावफलकावरती धावा बनवाव्या लागतील. 88 धावाचं डोंगर पार करावं लागेल बॅटिंग करणे टीम श्री गणेश या संघाला. माउंट एव्हरेस्ट सारखं धावावं लागेल. तिकडनं मात्र डोंगर पार करावं लागेल. दोन्ही देखील फलंदाजांना क्षमतेनुसार खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि आमच्या सोबतीनं शुभम दादा देखील जोडले, त्याचं देखील सहर्ष स्वागत. चला स्पीड बसू द्या प्लीज, कृपया करून विनंती करतोय. आणि आमच्या समोर गुणलेखाच्या भूमिकेमध्ये ओम माहितरी तो देखील उपस्थित आहे, त्याचं देखील सहर्ष स्वागत. आणि डीजे हार्दिक हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि थोडी घाई करायचं आहे, बॅड लाईट व्हायला लागलाय. पाटील नेटवर्क या युट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मोठमोठ्या स्पर्धा कव्हर अप करताना पाटील चॅनल आपल्याला पाहायला मिळतं. पालघर जिल्ह्यामध्ये एक पहिला असा युट्यूब चॅनल त्याने मात्र 1 लाख युट्यूब सबस्क्राईब मात्र कंप्लीट केला. पाटील नेटवर्क या युट्यूब वाहिनीला मात्र जुळलेल्या प्रेक्षकांचा देखील सहर्ष स्वागत. SMPL मध्ये करतोय. धावफलकावरती धावा 1च्या मदतीने धावफलकावरती सजल्या गेल्यात. 22 धावा 2.1चा खेळ समाप्त झालाय. 88 धावाचा टार्गेट मात्र सेट करण्यात आलाय. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतं चेतन, ज्याने मात्र पहिले षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामागे तब्बल धावा खर्च केल्या होत्या 13 धावा. या षटकामागे कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहणं योग्य असेल. O2 शुभम दादा. धन्यवाद. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. बॅटच्या हलकीशी कळ लागले. चेंडू मात्र शॉट फाईन लेग मध्ये आउटफील्ड स्लो आज आलेले आहे मैदानाशी. त्याच्याच कारणाचा चेंडू मात्र अडवला जाईल. तोपर्यंत धावा मिळतील या चेंडूवरती. 2च्या मदतीने धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 24 धावा चेंडू फेकून दिला आतापर्यंत 2. इकडे मात्र हितेश या फलंदाजाला मात्र चांगल्या रीतीने खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या वाढते ती मात्र 24 धावा. थोडी घाई करायचंय. अप्रतिम खोलातला बॉल, मोठा फटका नाही येऊ शकत. या चेंडूवरती सन्मान दिलाय, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातं अच्छे गेंदों का सन्मान करो और बुरे गेंदों का अपमान करो, बुरे गेंदों का वाट लगा दो. हे दर्शविताना पाहायला मिळतं. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. खोलातल्या बॉलवर एकही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू. पुणे त्या खोलातला बॉलला ड्राईव्ह केला. यावेळेला हिरवा घासांना चेंडू गुदगुल्या करत ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल मिड ऑफला, तोपर्यंत एक धाव मिळते. 1च्या मधीने धावफलकावरती धावा पाहू शकाल. चेंडू फेकून दिला आतापर्यंत 4. आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 25 धावा. पुन्हा एकदा चेतन वर्सेस भाविक. बघूया काय करतोय भाविकची बॅट. काय बसलेली मिळत नाही अजून. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट लागलाय. आता पाहूया पंचांकडे अपील नाही. पंच सांगतात सुखरूपपणे आपल्या ट्रॅक वरती पोहोचला गेला. फलंदाज कुठलीही विकेट मिळणार नाही. डॉट बॉल. 3ऱ्या षटकातील अंतिम आणि शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. समोर असेल एक हार्ड हिटर बॅटर, त्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागते. एक उंचावलेला असं आव्हान दिलं एनजे संघाने श्री गणेश संघाला. बघूया काय होते.
चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं असतं मिथुन माळीकडनं, मात्र बॉल हाताखालून निघून गेला. मिथुनची चुकी नाहीये, परंतु काय करणार, परिस्थिती तशी. षटकाची समाप्ती. धावसंख्या थांबते ती मात्र 26 धावांवर. 26 रन ऑन बोर्ड. जिंकायला 18 चेंडू 62 धावांची गरज. 18 बॉल 62 रन्स टू विन. धन्यवाद. 2-2 कर, 4-4 कर, 6-6 कर. बघूया आपण काय होतंय. 2 येतात, 1 येतात. चौकार येतो का षटकार येतो भाविक यांच्या फळीतून. दरम्यान षटक घेऊन येतोय तो श्रेय. सिंगल डबलला देऊन फायदा नाहीये. मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. येणारे 18 चेंडू धावा बनवायचे आहेत. 62 धावा हे बनवावं लागतील. 18 चेंडू मागे 3 षटक संपले गेले. 3 षटकामागे 26 धावा. एकही विकेट गमावलेला नाहीये, परंतु चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होईल. इकडनं मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करण्यात आलंय. चला थोडंसं स्पीड बसू द्या प्लीज, कृपया करून विनंती करतोय. पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्या गेल्या 87 आणि 88 धावाचं टार्गेट हे मात्र सेट करण्यात आले. इकडनं तर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. श्रेयू त्याच्या समोर असेल भाविक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इकडनं मात्र काय उत्साह दिसतोय पंचांचा. बोट आकाशाकडे हळूहळू गेलाय. फलंदाजाला देखील हळूहळू तंबूच्या आसरेला परतावा लागेल. गॉन. धनळ डिझे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दिसत होता फलंदाजाचा, परंतु बॅटची हलकीशी कळा लागली. यष्टीरक्षकाने सुंदर अप्रतिम झेल पकडला गेला आणि फलंदाजाचा खेळ संपला गेला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नव्यानं दाखल होताना पाहायला मिळतोय. शिवम. चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. शिवमला देखील इकडमध्ये एकच धाव मिळते. एकच्या मध्ये धावफल कबड्डी धावा पाहायला मिळतात. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा पाहायला मिळतात. अजूनही 4 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल या षटकातील. चौथं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतात. 3.2 चा खेळ आज समाप्त झाला. 27 धावा धावफल करते पाहायला मिळतात. थोडंसं मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करताना फिल्डिंग करण्या टीमच्या माध्यमातून पाहूया. एंजेल लॉन हा संघ मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. श्री गणेश हा संघ मात्र बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये. चला थोडंसं स्पीड बसू द्या प्लीज कृपया करून विनंती करतोय दोन्ही देखील संघांना. फिल्डिंग करणारी टीम. चेतन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मात्र सहकार्य करा, कारण की आयोजक वारंवार सांगतात की थोडंसं स्पीड बसू द्या, कारण की दोन्ही संघाला मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील खूप चांगला खेळ करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज ट्रॅक वरती पुणे एकदा सज्ज होतात. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करताना प्लीज पंच विनंती आहे तुम्हाला देखील. चला फिल्डिंग करणारी टीम थोडंसं स्पीड बसू द्या. आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती आक्रमक पॉवरफुल.
धन्यवाद डीजे. आताच येते प्राइज हितेनसाठी. जर हितेनने 6 बॉल 6 षटकार जर मारले तर जयदीप माळीकरनं 5,005 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांना देण्यात येईल. 6 बॉल 6 षटकार. पुणे इथं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटचा वापर केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत धाव मिळतील. या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव 1च्या मदतीने धावफलकावरती धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 34 धावा हे पाहायला मिळतं. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. या 2 चेंडू मागे जर 2 षटकार आला तर धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. स्ट्राईक एंड वर भार सांभाळेल तो आता पुन्हा एकदा शिवम. बघूया काय लॉंग हिट्स बघायला भेटतील का, फळीतून काही चांगले फटके बघायला भेटतील का. मला तरी वाटते उंचावलेला स्कोर आहे. 1-2 ने काम चालणार नाही. मला तरी वाटते मोठे शॉट्स खेळावे लागतील कुठेतरी जर तो हा सामना आपल्याला आपल्या खिशात वळवायचा असेल तर. नक्कीच बघूया. मारायच्या नादात मात्र तो होतोय पीट डॉट चेंडू. चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चेंडू फेकून आतापर्यंत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 34 धावा. अंतिम आणि शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील. फुलटॉस बॉल. मोठा फटका नाही खेळू शकणार. पंचांकडे अपील परंतु पंचांचा कुठलाही इशारा येत नाहीये. अर्थातच निर्धाव चेंडू डॉट बॉल. येणारे 12 चेंडू धावा बनवायचे आहेत श्रीगणेश संघाला. 12 चेंडू 54 धावा हे मात्र बनवावा लागतील. 12 चेंडू 54 धावांची आवश्यकता असेल. मोठे फटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना बॅटिंग करणारी टीम श्री गणेश ह्या संघाला. नक्कीच पुन्हा एकदा हितेन परततोय. बघूया हितेन काय करतोय, काय करेल नक्की. 27 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल प्रति षटकांमागे. षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज ट्रॅक वरती. आखूट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती सरळ बॅटचा वापर. चेंडू सीमा बार. हा हँडसम षटकार 6. धन्यवाद. नक्कीच आपण बकरा पण कापू, मटन पण खाऊ, पण नंतर. पुन्हा एकदा वाजवा डीजे. धन्यवाद. मारायच्या नादात मात्र बीट होतोय तो हितेन. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु मोठा फटका येत नाही यावेळी. आणि निर्धाव चेंडूची सांगतो त्यांना पाहायला मिळते डॉट बॉल. अजूनही 3 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल. येणारे 9 चेंडू धावा बनवायचे आहेत. 42 धावा. आखूट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती आक्रमक. व्हॉट अ शॉट. बॅक्स द बिसम. चेंडूला ट्रॅव्हल केला सीमा रेषेच्या बाहेर. देऊया हार्दिक डीजेला संधी. यस डीजे. धन्यवाद. सकाळपासून जे बक्षीस वितरण कॅश प्राइजेस येत आहेत ते मात्र आमचे लाडके अशोक मामा फ्रॉम डहाणू. प्रत्येक षटकारामागे 200 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांनी ठेवलंय. आणि मात्र हा मोठा झटका. धन्यवाद. धन्यवाद. धाव संख्या मात्र थांबते ती 55 रन्स वर धाव संख्या थांबते. आणि मिथून मात्र काहीतरी वेगळा डान्स करताना मला तिकडे पाहायला भेटला. नक्कीच
तो उत्साह कुठेतरी दिसतोय मिथुनच्या गालावर. येणारे 7 चेंडू धावा बनवायचे 36 धावा, अर्थात 6 षटकार खेचावा लागतील फलंदाजांना. नक्कीच त्याची जागा भरून काढण्यासाठी श्री गणेश संघाने पाठवलाय तो अगदी काकडी शेवग्याची शेंग जशी अद्वैत यांना. मात्र ते नक्कीच काहीतरी करून दाखवतील याची अपेक्षा मात्र श्री गणेश संघाला राहील शेवटपर्यंत. नितीन षटकातील इकडनं बॅटची हलकीशी कळायला लागतं, इकडनं मात्र एक धाव मिळेल. रनआउटचा चान्स आहे मात्र नो वन वॉज रेडी. 6 चेंडू 35 धावांची आवश्यकता असेल. जर मात्र अद्वैतने मात्र हा सामना जिंकवला त्यांच्या वडिलांकडनं, नितीन सरांकडे मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल. 6 चेंडू 35 धावा, अर्थातच 6 चेंडू मागे 6 षटकार खेचावे लागतील. जर 6 चेंडू मागे 5 षटकार एक चौकार आला तर 2 संघामध्ये टॉस केला जाईल. आता मात्र आलाय गोलंदाजीसाठी चाचा नावाचा आहे. या स्पर्धेमध्ये अंतिम मॅच मध्ये बोलबाला त्याचं नाव आहे मोनिश. आपला पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होताना. जरा बॅटचा वापर क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडतोय. 1 बाउन्स चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत एक धाव मिळते. 1 मध्ये धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल. 54 धावा फलकावरती पाहायला मिळतं. अजूनही मॅच मात्र ऑन आहे. येणारे 5 चेंडू धावा बनवायच्या 34 धावा. मोनेशला मात्र संधी असेल चांगल्या रीतीने गोलंदाजी करण्याची आणि तो गोलंदाजी खूप चांगली करत असताना मैदानाच्या विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड तिघांमध्ये देखील कामगिरी चांगल्या रीतीने केला या खेळाडूने, म्हणून हा चेंडू पाहायला मिळतो डॉट बॉल. पुणे एकदा 4:35 मोनेश गोलंदाजी पार्क वरती पुणे एकदा सज्ज होईल. समोर असेल शिवमला मात्र मोठा खेळ करावा लागेल. 4 चेंडू खेळलाय, 4 चेंडू एक धाव बनवलाय. जे कोणी मान्यवर आलेले आहेत त्यांनी यायचंय रंगमंचावर. अप्रतिम फटका खेळला, सरळ चेंडूला ट्रॅव्हल केला सीमारेषेच्या बाहेर. शिवमच्या बॅट मधनं अंतिम क्षणाला हा येतोय आणखीन एक षटकार. 6 चला धनवटीचे सामना संपल्यानंतर लगेचच या खुर्च्या मायबाप प्रेक्षकांनी इथे रंगमंचा समोर आणायला मदत करायची आहे. यावेळेला फर्निचर फलंदाजाचे 3 स्टंप 2 स्टंप मध्ये पाळले गेलेत. फलंदाज बॉलच्या स्वरूपात आउट. चला 2 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 2 चेंडू मागे धावा बनवायच्या 28 धावा. एंजेलॉन संघ फक्त आणि फक्त 2 चेंडू 2 पाऊल दूर आहे या स्पर्धेतील चॅम्पियन ट्रॉफीसाठी. SMPL सीझन 6 चा चॅम्पियन संघ कोण ठरेल अजूनही माहिती नाहीये, परंतु 2 चेंडू 28 धावा होऊ शकतात का हे देखील पाहणं योग्य असेल. आणि वेगाने बॉल, आणखीन एक वेगाने बॉल. फलंदाजाकडे उत्तरच नव्हता या चेंडू करिता. पुणे एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू. मग पाहू शकाल मेगा स्क्रीन वरती मायबाप प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. मेगा स्क्रीन वरती पाहायला मिळतात. येणार अंतिम चेंडू इकडे मध्ये एंजेलॉन संघ विजय होईल का? हो नक्कीच इकडे मध्ये एंजेलॉन संघ विजय. संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक टीम श्री गणेश संघ. हॅलो हॅलो खुर्च्या आणायच्या आहेत खुर्च्या.
सर्व प्रेक्षकांनी खुर्च्या इथे आणायच्या आहेत. 2 मिनिटं तिचे, 2च मिनिटं. हार्दिक 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 फक्त 2 मिनिटं दे, मग त्यांच्यासाठी डीजे वाजवतो. दुर्गेश भाऊ, सगळ्या प्रेक्षकांना आणि आपल्या सगळ्या युवा मंडळींना विनंती असेल, खुर्च्या आणायच्या तिकडे रंगमंचासमोर. खुर्च्या सगळ्यांनी जायचंय, खुर्च्या रंगमंचासमोर आणायचं. बजाव डीजे. सगळ्या प्रेक्षकांनी रंगमंचासमोर जमावायचंय आणि खुर्च्या घेऊन यायच्या. येताना जोडीला 2-2 खुर्च्या तरी आणू शकतात हातात आणि रंगमंचासमोर यायचंय, खुर्च्या घेऊन यायचंय. एकही खुर्ची लांब दिसली नाही पाहिजे, घेऊन या.